आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी इचलकरंजीतील प्रसिद्ध अशा आयजीएम रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णालयातील अनेक समस्यांचा आढावा घेतला। यावेळी माजी मंत्री आमदार प्रकाश नावाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते डायलिसिस विभाग आणि आदर्श शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन करण्यात आले। मंत्री आंबेडकर यांनी आयजीएम हॉस्पिटल 200 बेडवरून 300 बेडवर वाढवण्याचे आश्वासन दिले। अपुरा स्टाफ तातडीने भरण्यात येईल, नर्सिंग कॉलेज लवकर होईल आणि आठवड्याभरात अपंगत्वाचे दाखले दिले जातील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी हॉस्पिटलच्या समस्यांवर भर दिला आणि मंत्री आंबेडकर यांनी त्याचा पाठपुरावा प्रशंसनीय असल्याचं सांगितलं। त्यांनी MRI मशीन सुरू करण्याचंही आश्वासन यावेळी दिलं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।